रामकृष्णारी तीर्थराज देहूमध्ये परंपरेप्रमाणे पालखी सोहळा प्रस्थान आणि 14 जून 2022 या दिवशी जगतवंदन जगद्गुरू तुकोबरायांच्या शिला मंदिराचा ओपनिंगचा म्हणजे शुभारंभाचा कार्यक्रम होता आणि त्या दिवशी या ठिकाणी साक्षात पंतप्रधान स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते। नरेंद्र भाई मोदी या कार्यक्रमाला साहेब आले। मोदी साहेब आल्यानंतर या ठिकाणचा प्रोटोकॉल वेगळा होता। या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाने आपलं आपलं कार्य कसं करायचं या ठिकाणाहून साधारण 2 किलोमीटरवरती सभा होती। जे मुख्य मंदिर आहे या मुख्य मंदिरामध्ये कोणाला प्रवेश आहेत, मंदिर बाहेर कोण थांबणार आहे, एवढा मोठा प्रोटोकॉल होता। आणि या प्रोटोकॉलमध्ये हे पंतप्रधान आत्तापर्यंत देहूमध्ये आलेले नव्हते, परंतु तुकोबरायांच्या शिला मंदिराचं ओपनिंग ज्या ठिकाणी होतं त्या शिळा मंदिराच्या मूर्ती स्थापना असेल, त्या शिळा मंदिराचं लोकार्पण सोहळा असेल, यासाठी हे जे आपल्या राष्ट्राचे नेते मंडळी हे आवर्जून येत असतात मित्रांनो। आणि त्यावेळेला यांच्याबरोबर आवर्जून उपस्थित असणारे त्यांचे सहकारी मित्र आणि आमचेही सहकारी मित्र की जेणेकरून आज त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार हेही त्यावेळेला आवर्जून होते, फडणवीस साहेब पण होते। परंतु दादांविषयीचे 1-2 मिनिटात मनोगत मी तुम्हाला मांडतो मित्रांनो की त्यावेळेला व्यासपीठावरती नरेंद्र मोदीजी बोलले, त्या ठिकाणी आमचे संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज बोलले, त्या ठिकाणी मारुती महाराज कुरेकर होते। भरपूर व्यासपीठावरती बोलणारे व्यक्ती होते, पण प्रत्येकाला प्रोटोकॉल दिला होता 2 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटं। परंतु अजितदादा जरी आज फार मोठे नेते होते, मुख्यमंत्री होते, परंतु त्या ठिकाणी त्यांना सांगितलं गेलं की दादा तुम्ही पण आपलं मनोगत मांडा, पण दादांनी सांगितलं नाही, ज्या ठिकाणी एवढे थोर व्यक्ती बोलले त्या ठिकाणी मी नाही बोलणार। आणि दादांनी आपला शेवटपर्यंत मानस एकच ठेवला। लोकांनी नंतर त्याचं भांडवल केलं, दादांना बोलायला दिलं नाही वगैरे, पण तसं नाही मित्रांनो। दादा हे दादा होते, दादांनी आयुष्यभर या जनतेची सेवा केली। दादांनी पिंपरी चिंचवड शहर असेल, पुणे शहर असेल, ज्या वेळेला दादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळेला आम्ही पालखी सोहळा प्रमुख होतो आणि पालखी सोहळा प्रमुख असताना कौन्सिल हॉलला ज्या वेळेला बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही विषय अगोदर घेतले जायचे, त्याच्यावरती दादा खडसावून प्रत्येक अधिकाऱ्याला विचारायचे। पाणी प्रश्न असेल त्या संबंधी त्याला विचारायचे, लाईटचा प्रश्न असेल त्या संबंधीला विचारले जायचे, रस्त्याचा प्रश्न असेल त्या संबंधित अधिकाऱ्याला विचारला जायचा। आणि एखादा अधिकारी नसेल तर दादा त्याच्यावरती रागवायचे, हक्काने त्याच्यावरती कारवाई करायची आणि तोही अधिकारी ते आवडीने काम करायचा। का तर दादांनी शब्द दिला। दादांचं कामाची पद्धत फार वेगळी होती मित्रांनो, की ज्याप्रमाणे दादा होते, दादांचं काम करण्याचे मोठे मोठे अधिकारी जरी असतील तरी दादांना घाबरायचे। प्राध्यापक रामकृष्ण मोरे असतानाचा एक विषय तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळेला 350वा वैकुंठगमन सोहळा तीर्थराज देहूमध्ये होता त्यावेळेला पण दादा आले होते आणि त्याबरोबर त्यांच्याबरोबर पवार साहेब होते आणि नुसते शरद पवारही होते, अजित पवारही होते, परंतु रामकृष्ण मोरे ज्या वेळेला होते त्यावेळेला रामकृष्ण मोरेंनी त्यांना सांगितलं की आपल्याला देहूचा कायापालट करायचा आहे। हे रस्ते बायपास इथं भंडारा डोंगर असेल, भामचंद्र असेल, घोरवडा असेल, या ठिकाणच्या रिंग रूट असेल, या ठिकाणची MIDC असेल, ही कशी वाचवायची हे मोठं प्लॅनिंग ह्या लोकांनी केलं। या जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला। आज दादा किंवा रामकृष्ण मोरे आज आपल्यात नाही आहेत, ह्या लोकांनी फार मोठं काम या भूमीसाठी केलं। ते आवर्जून म्हणायचे की या घरातला तरुण रोजीरोटीला लागला, हा घरातला तरुण सुधारला तर हे घर सुधारलं, हे कुटुंब सुधारलं। हे जमवाजमीचं राजकारण जे होतं हे यांनी केलं। ज्याप्रमाणे तुकोबरायांनी मावळे जमवले त्याप्रमाणे यांनी पण सवंगडी जमवले, कार्यकर्ते जमवले। आणि आज आपल्याला कुठल्या पक्षाविषयी बोलायचं नाही, पण ह्या लोकांनी आत्तापर्यंत फार मोठं काम केलं। प्राध्यापक रामकृष्ण मोरे असतील, वैकुंठवासी रामकृष्ण मोरे असतील, त्याचप्रमाणे आत्ता परवा दिवशी दादांचं वैकुंठगमन झालं 28 जानेवारीला। फार मोठी
महाराष्ट्रावरती आपल्यावरती फार मोठी एक अवकाळा आलेली आहे. यातून आपण बाहेर पडू, परंतु हा दुःखातून आपण बाहेर पडूयात. दादांना आमच्या संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वतीने, तमाम महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांच्या वतीने, सर्व वारकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.